हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळेजण? ठीक आहात ना? तर तुम्ही विचार करत असाल की आज खूप दिवसानंतर व्हिडिओ येत आहे, म्हणजेच खूप दिवस म्हणजे 1 महिना तरी झाला असेल की मी कोणताच व्हिडिओ टाकलेला नाही आहे चॅनलवर. आज खूप दिवसानंतर रेसिपी शूट करत आहे. म्हणजेच दिवाळीचं सीझन होतं. दिवाळीच्या सीझनमध्ये खूप सारे ब्लाऊजं वगैरे आलेले होते. त्यामुळे वेळच भेटला नाही आणि नंतर चालूच होतं काही ना काही. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे मी एका पातेल्यात बेसन जे आहे ते भिजत ठेवलेलं आहे अशा प्रकारे. तर मी तुम्हाला आज मस्तपैकी एक छान अशी रेसिपी दाखवणार आहे. त्या अगोदर मी इथे कोरडी भाजी जी आहे, करडईची भाजी आहे, ती कांदा आणि मिरची टाकून फक्त मी तेलामध्ये अशी फ्राय करून घेत आहे. आणि बिना पाण्याचे आपण इथं शिजवून घेणार आहोत वाफेवर. आणि एकीकडे मी शेंगदाणे भाजून घेत आहे. तर तुम्ही म्हणताल अशी इतके शेंगदाणे कशासाठी भाजत आहे? तर त्याचं कारण असं आहे की मी 1 हफ्ताभर असा शेंगदाण्याचा कूट करून ठेवते डब्यामध्ये. म्हणजेच सुक्या भाज्या असो किंवा टिफिनसाठी आपल्याला झटपट असं काहीतरी बनवू आपण लवकर. त्यामुळे मी अशा पद्धतीने शेंगदाण्याचा कूट करून ठेवते. म्हणजेच मला हे 1 हफ्ताभर चांगल्या प्रकारे जातं आणि आपल्याला वेळही वाचतो. सारखे शेंगदाण्याचा कूट करण्याचा जो वेळ असतो तो आपल्याला वाचला जातो. म्हणून मी अशी 1 हफ्त्याची पूर्ण तयारी करून घेतेच. या व्यतिरिक्त मी अद्रक लसूणसुद्धा एकसाथ 1 हफ्ताभर जाईल अशा पद्धतीने त्याची पेस्ट रेडी करून ठेवते फ्रीजमध्ये, जेणेकरून आपला वेळ वाचेल. तर एकीकडे आपली आता इथं मस्तपैकी करडईची भाजी जी आहे सुक्की झालेली आहे. आता मी तुम्हाला माझी रेसिपी दाखवणार आहे. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, कारण आपले आता इथून पुढं व्हिडिओ रेग्युलर येत जातील आणि मस्तपैकी तुम्हाला छान छान अशी रेसिपी बघायला मिळेल. एकदम झटकीपट होणारी आणि कमी वेळेत कशी होणारी ती रेसिपी आपण बघणार आहोत. तर आता इथे मस्तपैकी खमंग अशी शेंगदाणे भाजले गेलेले आहे. आता मी याचा एकीकडे कूट तयार करून ठेवते आणि तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे त्याचीसुद्धा तयारी करून घेते. चला तर मग आता आपण पाहूयात की आपण रेसिपी काय बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 कांदा आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या, सोबतच लसूण आणि कढीपत्ता, वाळलेला कढीपत्ता आहे माझ्याकडे, तो मी घेतलेला आहे. तर आता भाजी झालेली आहे त्याच कढईमध्ये मी फोडणी देऊन घेणार आहे. तर किमान मी 1 ते 1.5 चमचाभर इथं तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला कांदा, मिरची, लसूण आणि कढीपत्ता हे सगळं आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. त्या अगोदर मी इथं 1 चमचाभर जिरे घातलेले आहे. जिरे चांगले तडतडले की आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता छान असा लाल थोडसा झाला की आपल्याला लगेचच कांदा, मिरची आणि लसूण जो आहे तो आपल्याला घालायचा आहे. लसूण मी इथं बारीक कापून घेतलेला आहे. आपण लसूण ठेचूनसुद्धा घालू शकतो. आता मी इथे मस्त कांदा लाल ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. कांदा हलका लाल ब्राऊन होईपर्यंत आपण इथे बघूया. एका पातेल्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं सुरुवातीला बेसन मी इथे मस्तपैकी त्याच्या गुठळ्या ज्या आहे त्या पूर्णपणे फोडून घेतल्या आहे चमच्याच्याच मदतीने. अशा पद्धतीने मी त्याचं पातळ बॅटर रेडी केलेलं आहे. थोडंसं पाणी ॲड करून आणि त्यात मी थोडीशी हळदसुद्धा घातलेली आहे. तर आपण वाटलंच तर यामध्ये सुद्धा आपण हळद टाकू शकतो, पण मी ऑलरेडी त्यात बेसनामध्ये हळद घातलेली आहे. तर आता कांदा हलका लाल ब्राऊन झालेला आहे. आता हे पूर्ण बॅटर जे आहे आपण यात घालूयात आणि आता आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि त्यात बेसनामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्ही ओळखलंच असेल की मी इथे काय रेडी करणार आहे. तर हो, इथे बेसन मी रेडी करत आहे. कोणी कोणी जर पिठलं म्हणूनसुद्धा ओळखलं जातं इथं गावाकडे. तर इथे मी बेसन रेडी करत आहे छान असं. तर तुम्हाला बेसन कशा पद्धतीने आवडतं? पातळ आवडते की मीडियममध्ये की घट्टसर असं आवडतं? आमच्या घरामध्ये घट्टसर बेसन सगळ्यांनाच आवडतं. तर मी इथं मस्तपैकी कोरडं बेसन इथं रेडी करत आहे. तर लागेल तितकं पाणी घालायचं आहे. सोबतच इथं मी हिरवी कोथिंबीर मस्तपैकी धुवून स्वच्छ कापून घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर अशा पद्धतीने मी इथे बेसन रेडी करत आहे. मस्तपैकी झटपट होणारी रेसिपी आहे ही. किमान 10 ते 10 मिनटात रेडी होत असेल बेसन हे. मस्तपैकी छान असं
कोरडं बेसन जे असतं ना त्याचं कढईला मी छान अशी ना थोडंसं नॉर्मली मी ब्राऊन होईपर्यंत शिजून देते, कारण की मला जे खरडण जे राहतं ना कढईला लागलेलं ते खूप आवडतं खाण्यासाठी, म्हणून मी थोडंफार जास्त वेळ बेसनाला कढून देते, जेणेकरून थोडंसं खाली लागेल आणि ते छान लागतं खाण्यासाठी. यासोबत तुम्ही बाजरीची भाकर असो किंवा ज्वारीची भाकर असो खूप छान लागते. पण आता पीठ संपलेलं आहे बाजरीचं, त्यामुळे मी इथे आता चपातीच केलेली आहे, म्हणजेच पोळ्याच केलेल्या आहे. तर आता आपण इथं बघू शकतो पाणी आटलेलं आहे आणि आता हे आटलेलं थोडंसं पाणी आहे ते मी आता तसंच राहून देणार आहे आणि गॅस एकदम मीडियम ठेवणार आहे, स्लो, म्हणजे खाली लागू नये एकदम, आणि बेसनसुद्धा छान असं शिजलं जाईल अशा पद्धतीने मी गॅस एकदम स्लो केलेला आहे. आणि आपल्याला मधून चमच्याच्या मदतीने जे बेसनामध्ये गिठळ्या होतात ना त्या फोडत राहायच्या आहे, जेणेकरून होऊ नये अशा पद्धतीने. बेसन हे लवकरात लवकर शिजलं जातं. तुम्ही बघू शकता इथे 10 मिनटं झालेलं आहे, मस्तपैकी बेसन इथं रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि छान असं खाली खरडणसुद्धा तयार झालेलं आहे. अशा पद्धतीचं बेसन कुणाकुणाला आवडतं नक्कीच कमेंट करून सांगा. मस्तपैकी इथं बेसन रेडी झालेलं आहे. सोबतच याच्यासोबत मी आणखीन एक कोरडी भाजी केलेली आहे, म्हणजेच करडईची भाजी केलेली आहे. तर आज पूर्ण दोन्ही भाज्या मी कोरड्याच केलेल्या आहे. छान असं गरम बेसन केलेलं आहे, सोबत चपाती आणि करडईची भाजी जी आहे कोरडीच केलेली आहे. छान असं गावरान स्टाईलमध्ये एकदम आजचं जेवण झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवीन छोट्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि यापुढेही तुम्हाला माझे व्हिडिओ रेग्युलर येईल.